आता मका लसूण आहे, कुणाचा घास आहे गुरांचा, गुरांची मका भुईमुग आहे उन्हाळी आणि ऊस आहे. आणि मागच्या आता टेम्परेचर तुम्ही तर बघता जवळजवळ 42 डिग्री टेम्परेचर गेले. आणि मागच्या 8 दिवसापासून गेल्या सोमवारपासून आजच्या सोमवारपर्यंत आम्हाला कसलीच लाईट नाही. आणि त्यामुळं हे आमचं म्हणजे बरंच नुकसान झालं, जळून चालली. आमचे लाईट आमचे पोटेगाव सबस्टेशनवरून करंजे ते 7 DP लाईट नसले कारण मागचे 8 दिवस सतत झाली, लाईटच चालली नाही. त्यामुळे आम्ही करंजे ग्रामस्थ जे 7 DP वरील जे लोक शेतकरी आहेत त्यांनी एक खरडा भाकरी एक आंदोलन इथं MSCBला नैवेद्य दाखवून घेतलं. यामध्ये तालुक्याचे आमदार नारायणआबा पाटील यांनीही अधिकाऱ्यांना कलावंते साहेबांना आता सध्या फोन करून सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या 2 दिवसात त्यांनी करमाळा सबस्टेशनवरून लिंक लाईन जोडून एक 2 दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावतो म्हणून आम्हाला तोंडी आश्वासन दिलं आहे. बघू आता आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. 2 दिवसात कळेलच नाही तर आम्ही जलसमाधी घेण्याचं निवेदन दिलेलंच आहे. आज त्यांनी लेखी काही दिलेलं नाही, पण तोंडी आश्वासन दिलं. त्या तिथे ठेकेदार आला आणि ठेकेदार उद्यापासून कामं करतोय. पण परिस्थिती अशी झाली आमची की गेल्या 8 दिवसापासून आम्हाला लाईटच नव्हती. त्या सर्व 7 फीटरवरची म्हणजे 7 ट्रान्सफॉर्मरवरची लोकांची सगळी पिकं जळायला लागलेली आहेत. आणि आज उद्या बी ती अजून 4 तास लावतात. 4 तासात लाईट देणार आहेत आम्हाला. तर त्याचं आमचं थोडंफार बरं होईल. आणि ही जर 4 दिवसात दिलं तर ठीक आहे. आणि जर ह्यांनी 8 दिवसात जर दिलं नाही तर आम्ही सर्वजण जे 7 फीटरवरची लोक आहेत ते जलसमाधी घेणार आहे. हे आमचं फिक्स झालेलं आहे. निवेदन काल मेल केलं ते सगळ्यांना आणि आजचं ती जलसमाधीचं आहे ते आज निवेदन दिलं जातं. 15 महिन्यांपूर्वी पण तुम्हाला असं सांगण्यात आलं होतं की होऊन जाईल काम म्हणून आणि अद्यापर्यंत झालं नव्हतं. आणि आज साहेबांनी तोंडी आश्वासन दिलं. कितपत तुम्हाला विश्वास येतोय की काम होईल म्हणून? नाही, आज काय झालं तेव्हाच कॉन्ट्रॅक्टरला कोणाला काही बोलणं झालं नव्हतं, फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं की काम होईल म्हणून. आज त्यांनी असं सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरबरोबर बोलून दिलं आणि काम होईल. उद्यापासून कॉन्ट्रॅक्टर काम चालू करतो असं म्हणलं. उद्यापासून काम चालू होईल असं तुम्हाला विश्वास आहे? हो, कारण अण्णा आमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्टर आहेत ना. ते संगोबा फिडर आहे आपला करमाळा सबस्टेशनवरून निघणारा. त्या करमाळा सबस्टेशनवरच्या संगोबा फिडरवरून आपण 7 पोलची लाईन टाकून यांचा जो 7 ते 8 ट्रान्सफॉर्मर आहेत ते वेगळे करून घेणार, जेणेकरून यांचा सप्लाय जो आहे तो यापुढे व्यवस्थित चालेल. किती दिवसात होईल साहेब? आम्ही तसं आता लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतोय, तरी 1 आठवड्यामध्ये होऊन जाईल. 1 आठवड्यामध्ये होईल, कारण त्यांनी गेल्या 15 महिन्यात ग्राहकांकडून जर अडचण आली नाही तर 1 आठवड्यामध्ये होऊन जाईल. आता सध्या त्यांच्याकडे किती वेळ वीज पुरवठा होतो? कारण यांनी आंदोलनाच्या वेळेस सांगितलं की सध्या ते काम पूर्ण होईपर्यंत 4-4 तासाच्या 2 टप्प्यामध्ये चालवणार. त्याच्यानंतर मग पूर्ण 8 तास. त्यांचा गेल्या आठवड्याभरापासून वीज पुरवठा खंडित होता असतील. त्याच्यामध्ये ज्या ग्राहकांच्या शेवट फिडरचा जो सर्वात शेवटचा भाग आहे त्या भागामध्ये यांचे ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे सुरुवातीचे ग्राहकांना योग्य दाबाचा आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून बऱ्याच वेळेस यांचा भाग कट करून सप्लाय चालू करावा लागला होता. त्यामुळे यांचा थोडासा सप्लाय हा कमी मिळाला यांना. तर तो पुढे आता व्यवस्थित. आता नवीन लाईन टाकल्यानंतर किती वेळ ह्यांचा आणि त्यांचा काही म्हणजे वेगवेगळं होऊन झाल्यानंतर एकमेकांचा काही संबंध राहणार नाही. त्यामुळे यांचा व्यवस्थित किती वेळ परत त्यांना वेळ 8 तासाचा सप्लाय होऊन जाईल.